हवेची देखील साथ असेल, नक्कीच एखादा मोठा फटका धावसंख्या नक्कीच चांगली धावसंख्या उभारू शकेल. तर दुसऱ्या बाजूला 1 ते 2 डॉट बॉल मात्र या धावसंख्या रोखण्यामध्ये यश मिळालं जाईल, ते म्हणजे ग्रेट मराठा जुचंद्र संघाला. थोडंसं फास्ट खेळा मी विनंती करतोय, दोन्ही संघांना विनंती करतोय थोडंसं फास्ट खेळा. क्षेत्ररक्षण आपण बघतो या शॉर्ट थर्ड मॅन आहे, त्याच्यानंतर एक गलीमध्ये क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय, एक कव्हर्स आहे. या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. या मध्ये दोघांचा प्रयत्न व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. दुसरी धावचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव नक्कीच. इथे मात्र तेजे फुंडरे स्वतः स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. ही रणनीती आहे. बघायचं झालं तर मात्र एक धाव होती, त्याला 2 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र दुसरी धाव घेत असताना हितेश याला विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागते. धावसंख्या येते म्हणजे 30 धावा, गडी बाद झाले ते म्हणजे 3. आर.के. वॉरियर्स प्रथम फलंदाजी करत असताना नवीन फलंदाज लगेचच पाठवून द्या, जेणेकरून वेळ वाया जाणार नाही, याकडे लक्ष द्या. थोडंसं फास्ट फलंदाज लगेचच धावत या. नवीन फलंदाज अक्षय पाटील खेळण्यासाठी येतोय. अजून एक डावखुरा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय, आर.के. दत्ताळी हा संघाचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. तर रवी डवला विषय म्हणायचं झालं तर मात्र अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचा हा खेळाडू. पहिल्याच चेंडूवर रवी मार्फत आपण बघतोय रनआउटच्या स्वरूपात एक गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. पुण्याचा रवी राईट आर्म अर्ध विकेटने तेजससाठी. यावेळी मध्ये दोघांचा प्रयत्न, चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव पळून पूर्ण केले जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? मात्र अक्षय थांबून ठेवतोय की नक्कीच मी देखील मोठे फटके मारू शकतोय. हा देखील डावखुरा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच डावखुरा फलंदाजासाठी मात्र थोडंसं ॲडव्हान्टेज आहे, कारण हवा देखील त्याच दिशेने वाहते. म्हणूनच की काय आर.के. वॉरियर्स संघाने अक्षयाला थोडंसं प्रोमोट केलं जात आहे, पुढे आणलं जात आहे. यावेळेस मात्र चेंडूला खेळलं जात या कवच रिझनला. चेंडू मात्र चौकारापर्यंत जाईल का? हो, आणि चेंडू मात्र निघून जातो या 4 धावांसाठी. एक चांगला फटका म्हणावा लागेल अक्षयच्या बॅटमधनं. JPL चौकार येतोय. थँक्यू डीजे. 4 धावांची धावसंख्या पुढे सरकते, ते म्हणजे 35 या आकड्यावर. थोडासा विचार विनिमय केला जातो या 2 फलंदाजांमध्ये की येणारे 3 चेंडू कशा प्रकारे खेळायचे आहेत. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत, थोडंसं स्पीडअप खेळा मी विनंती करते दोन्ही संघांना. धावसंख्या ती म्हणजे 35 धावा. या मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला केलं जात आहे. चेंडू उंच गेलाय, शतचक आहेत आणि कुठलीच चूक करत नाहीत. गडी बाद अक्षय पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. मितेश शिंगोटे होते तिथे, चांगला झेल पकडला जातोय मितेश शिंगोटे मार्फत. स्वप्नील पाटील येतोय. परवा देखील हा खेळाडू आपल्याला बघ, स्वप्नील भोईर पहिल्या पर्वामध्ये देखील ग्रेट मराठा संघाकडूनच हा खेळाडू खेळला होता आणि या पर्वामध्ये देखील ग्रेट मराठा. यावेळी मात्र
यावेळेस मात्र फुल टफ डिलिव्हरी होती. शत्रक्षक आहेत तिकडे, चांगलं शत्रक्षण बघायला मिळतं. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरक केली म्हणजे 36 या आकड्यावर. तर स्वप्नील भोईर आपल्याला बघायला मिळतोय, एक डान्सर. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधला, धावसंख्या ती म्हणजे 36. यावेळेस मात्र क्लीन बोर्ड यष्ट्या इथे उद्ध्वस्त केल्या जातात. फलंदाज बाद स्वप्नील भोईर. धावसंख्या आहे ती म्हणजे 36 धावा आणि जिंकण्यामध्ये 37 धावांचं टार्गेट असेल 4 षटकांमध्ये. त्या आजच्या दिवसातील कदाचित शेवटचा ठरणार ठरू शकतो, कारण निश्चितच आयोजकांकडून अजून कोणताही कॉल आलेला नाहीये. मात्र आजचा दिवस जर बघितला तर निश्चितच जुचेंद्र प्रीमियर लीग पर्व दुसरं आपण पाहतोय आणि आजचा हा पहिला दिवस निश्चितच एक वेगळा दिवस ठरतोय आणि अनेक संघ, प्रत्येक संघ आज आपला दमखम आजमावतोय आणि निश्चितच त्यांचे प्लॅनिंग्स ठरलेले असतील की उद्या आपल्याला कसं कुठपर्यंत खेळ करायचा आहे. कारण निश्चितच काही संघ 2 सामने खेळले, काही संघ फक्त 1 सामना खेळलाय आणि त्याच्यानंतर उद्याच्या स्ट्रॅटेजीज त्या ठरल्या जातील. मात्र या स्पर्धेसाठी जर बघितलं तर सन्माननीय उद्घाटक विजय शेठ गोविंद पाटील यांच्या मार्फत रोख रक्कम 50,000 रुपयाची देणगी आलेली आहे. तसेच एनआर कट्ट्याची राज पाटील यांच्या मार्फत 4 दिवस लाईव्ह टेलिकास्ट चा सर्व खर्च राज पाटील यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे. तसेच एनआर कट्ट्याची मिनार पाटील यांच्या मार्फत 5,000 रुपयाची रोख देणगी सुद्धा देण्यात आलेली आहे. चेतन केदारनाथ पाटील यांच्या मार्फत 4 दिवस पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच भावेश पुणेकर यांच्या मार्फत 40 सन्मान चिन्ह, भावेश पुणेकर आणि एकूणच मोहन रवींद्र पाटील यांच्या मार्फत सन्मान चिन्हाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. महेंद्र भगत यांनी मॅन ऑफ द मॅच साठी अतिशय चांगल्या टीसीपीच्या ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. तसेच जीवन डिसुजा यांनी सर्व सामन्यांसाठी चेंडू इथे पुरवलेले आहेत. रोहन कुंजवेरी पाटील यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय ट्रॉफी आणि फलंदाज गोलंदाज मालिकावीर याच्यासाठी ट्रॉफीज ज्या आहेत त्या सगळ्या ट्रॉफीज सन्माननीय रोहन कुंजवेरी पाटील यांच्या मार्फत देण्यात आलेल्या आहेत. तसेच हितेश भोईर इमर्जिंग प्लेअर साठी ट्रॉफी हितेश भोईर यांनी दिलेली आहे. तसेच मनीष पाटील केक माय डे यांच्या मार्फत टॉप सिक्सर, टॉप 4 आणि बेस्ट कॅच साठी मनीष पाटील केक माय डे यांच्या मार्फत देखील प्राइजेस देण्यात आलेले आहेत. तसेच इंटरनेटची व्यवस्था जतीन मात्रे, चेतक पाटील यांच्या मार्फत मोफत करण्यात आलेले आहे. जय महिषासूर मर्दिनी इंटरनेट सेवा ही मोफत देण्यात आलेली आहे. त्यामुळे जेपीएलचं हे पर्व देखील अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण होताना दिसते. या सर्वांच्या कलेक्टिव्ह एफर्टनेच आपण एक अतिशय चांगलं 16 इथे संपन्न होताना दिसतोय. चला आघाडीची जोडी लवकर मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. तर ग्रेट मराठा संघाला विनंती करतोय, वेळ कमी आहे असं म्हणण्यापेक्षा चांगल्या वेळेत तुम्ही सामने खेळा एवढंच मी सांगेन. कारण आजच्या आमच्या बऱ्याच समालोचक मित्रांनी स्पीडअप करा, गाई करा, फास्ट खेळा असे बरेच गोष्ट तुम्हाला सांगितलेत. मित्रांनो लक्षात घ्या, जे शेड्यूल आहे ते शेड्यूल आज आपण पूर्ण करू शकलेलो नाहीये. कारण हा सामना सुरू आहे तो म्हणजे 8वा. 2 सामने राहिलेत. आता हे 2 सामने कधी खेळवायचे तर मला वाटतं शेवटचा दिवस उजाडावा लागेल. त्यामुळे निश्चितच प्रत्येक वेळेला व्यवस्थित जर वेळेवर सामने सुरू झाले तर सामने पूर्ण संपतील आणि अशा रीतीने एक चांगली स्पर्धा आपण निश्चित क्रीडा रसिकांना दाखवू शकतो. उद्या बरोबर 9:30 किंवा त्याच्याही अगोदरपासून क्रिकेट जर सुरू झालं, 9ची वेळ ठरवा. मी तर असं म्हणेन 9 वाजता जर क्रिकेट सुरू झालं तर सगळे सामने होतील किंवा एक जो सामना आजच्या दिवसातला असेल किंवा 2 सामने असतील तो देखील एक सामना आपण खेळू शकू. लेट्स सी, तो निर्णय आमच्या आयोजक घेतील. मात्र आजचा दिवस अतिशय चांगला क्रिकेटमय राहिलाय, अतिशय चांगलं इंडिव्हिज्युअल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. त्यामुळे निश्चितच आजच्या दिवशी जेपीएलचं हे आयोजन अप्रतिम झालंय. आपण पाहिलं होतं उद्घाटक म्हणून सन्माननीय विजय शेठ पाटील आपल्याला उपस्थित होते. त्याच्यानंतर जगन्नाथ मात्रे तांडेल साहेब उपस्थित होते, किरणदादा मात्रे उपस्थित होते, त्याच्यानंतर आत्माराम लाडकोजी भोईर उपस्थित होते. तसेच श्री चंडिका देवी न्यासचे अध्यक्ष हरिहर पाटील साहेब सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे आणि आमच्या सगळ्या संघमालकांचं अतिशय चांगलं कौतुक आहे, ज्यांनी जेपीएल
हे दुसरं पर्व अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग घेतलाय आणि एकूणच ही स्पर्धा पूर्ण होण्यासाठी त्यांनी सहकार्य दिलंय. पुन्हा एकदा PSY किंग्स असो, RK वॉरियर्स असो, द ग्रेट मराठा असो, अभिमन्यू स्ट्रायकर्स असो, मात्रे लायन रोड असो, जितू पॅकर्स पदू पॅकर्स असो, त्यानंतर BVA चॅम्पियन असो, त्यानंतर ऑरेंज पॅन्थर असो, NR कट्टा असो, त्यानंतर वियाना सुपर किंग्स असो, मार्गारेट 11 असो आणि ध्रुवी इंडियन्स असो, या 12ही संघांचं मनापासून कौतुक आहे मित्रांनो. 4 दिवस ही JPLचं आयोजन आणि या 4 दिवसात आपण अतिशय चांगलं क्रिकेटच दाखवायचं आहे. आमचे एकूणच JPLचे मुख्य आयोजक शिवाजी भुरी यांचं देखील मनापासून कौतुक आहे. तसेच समित पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी अतिशय चांगलं काम त्यांच्या मार्फत झालंय आणि निश्चितच चांगली व्यवस्था इथे करण्यात आली आहे. मनापासून कौतुक आहे. तर आपण बघतोय हा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना द ग्रेट मराठा वर्सेस RK वॉरियर्स. विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे 37 धावांचा पहिला चेंडू आपण बघतोय. हलक्या हाताने चेंडू जास्त बाउन्स झाला हा चेंडू, मात्र टर्न करायचा होता, मात्र बाईचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळवते आणि एका धावसंख्येने सुरुवात होते. अवांतर धावाने ही सुरुवात झाली. पुढच्या 2 मॅच ह्या निश्चितच संडेला खेळवल्या जातील. मार्गारेट 11 वर्सेस पदू पॅकर्स आणि ध्रुवी इंडियन्स वर्सेस ऑरेंज पॅन्थर. या दोन्ही सामने संडेला खेळवण्यात येईल. मात्र मी एवढंच आयोजकांना सांगेन की उद्या जर वेळ मिळाला तर निश्चितच या गोष्टीचा विचार व्हावा. या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतोय. वळूया या सामन्याकडे. 37 धावा विजयासाठी आहेत. पहिल्या चेंडूवर अवांतर धावा आल्या. गोलंदाजी मार्कवर आहे कैवल्य बंधू. स्ट्राईक एंडला कुणाल. यावेळेला मात्र हा चेंडू देखील निश्चितच अफलातून एक्सपिरियन्स काय असतो हे दाखवतोय. इंजरी मध्ये आहे, मात्र खेळ आणि खेळाप्रतीचं प्रेम त्याला घरी बसू देत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेला इंजरी झाली त्यावेळेच्या अगोदर ऑप्शन झालं होतं आणि तो स्वतः आयकॉन खेळाडू आहे. त्यामुळे RKला म्हणजे रणजित किनीला आपल्या एकूणच आयकॉनची किती गरज आहे हे दिसून येत आहे. यावेळेला आपण एकदा स्टायलिश फटका बघायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड चेंडू वेगाने येतोय. चेंडू उचलेपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले. 3 चेंडू मध्ये 3 धावा फलकावर लागतायत. 37 धावा विजयासाठी आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये RK वॉरियर संघाने 22 धावा केल्या होत्या, मात्र नंतरच्या 2 षटकामध्ये फक्त 14 धावा जमू शकलाय. याचं कारण चांगली गोलंदाजी झाली आणि त्यांना विकेट्स देखील मिळाल्या आणि म्हणूनच आपण बघतोय धावसंख्या तोकडी दिसते. मात्र ही जी लाईट्स आहे त्या लाईट्स मध्ये नक्कीच आव्हानात्मक धावसंख्या आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल होणार का? झेल घेण्यासाठी स्वतः कैवल्य बंधू आलाय आणि पहिला धक्का देतोय ते म्हणजे कुणालच्या रूपानं, तो म्हणजे द ग्रेट मराठा संघाला. डीजे वाजणार. अरे वाजीव. लक्षात घ्या, एखादा खेळाडू ज्यावेळेला बाद होतो त्यावेळेला दुसरा खेळाडू रेडी असला पाहिजे. उगाच टाइम आउट जर आपण इथे दिला तर निश्चितच तो वेगळेपणा ठरेल. कारण टाइम आउट ही काय एकूणच इंटरनॅशनल क्रिकेटचा तो नियम आहे. मात्र टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच अंशी तो दिला जात नाही. मात्र तुम्हाला विनंती करतोय की लगेच फलंदाज बाद झाला की दुसरा फलंदाज रेडी पाहिजे. की स्ट्रॅटर्जी काय असते 4 षटकांच्या सामन्यामध्ये खरोखर भरपूर नियोजन लागतं, कारण क्विक डिसिजन घ्यावे लागतात. आणि असं असताना आपण रेडी असलं पाहिजे की येस मी रेडी आहे. आणि एकूणच कॅप्टनची कसोटी असते इथे की कोणत्या खेळाडूला मला वर पाठवायचं आहे, कारण 37 धावा चेस करायचे आहेत. त्यामुळे ते चेस डाऊन करण्यासाठी चेंडू कोण फलंदाज मिडल करेल या गोष्टीकडे लक्ष असलं पाहिजे. नवीन बॅटर इन होतोय रवी डवला.
कैवल्या. ओ दॅट्स अ व्हेरी फाईन डिलिव्हरी. अगोदर स्ट्रोक खेळलाय, चेंडू नंतर जातोय. कैवल्य बंधू अप्रतिम गोलंदाजी होते. नीवर जबरदस्त जोर येतोय त्याच्या, मात्र तरी देखील तो प्रयत्नशील आहे चांगली कामगिरी करण्यासाठी. आयकॉन असावा तर असा, एवढंच मी सांगेल. रणजित तिथे बघतोय की एका ठिकाणी आपण आपला संघ विजयी होईल की नाही, मात्र कैवल्यची इंजरी जास्त मोठी होऊ नये या गोष्टीकडे देखील त्याचं लक्ष असेल. वेल प्लेड. यावेळेला सॉफ्ट हँडने चेंडूला फक्त ऑन साइडला टर्न केलाय. चांगला फ्लिकचा फटका बघायला मिळतोय. एक धाव पूर्ण होते. थ्रो चुकीचा येतोय. 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 5 वर. पहिले षटक संपलंय. कैवल्य बंधू आपला एकूणच एक्सपिरियन्स दाखवतोय आणि एकूणच फॉर्म दाखवतोय. वेल बोल्ड. पहिल्या षटकात आलेत 5 धावा, गडी बाद झालाय 1. या गडीला धावसंख्या दिसायला पाहिजे होती जवळजवळ 9च्या घरामध्ये, मात्र धावसंख्या दिसते फक्त 5. त्यामुळे आता शेवटच्या 18 चेंडू आणि 32 धावांची अजूनही गरज आहे. आता आस्किंग रन रेट जो आहे तो आता वाढलाय, तो 10च्याही पलीकडे जाऊन पोहोचलाय. जवळजवळ 11 धावा प्रति षटकामागे अशी आता गणित आहे. टीम मीटिंग होते, मात्र ते टीम मीटिंग जास्त लांबणार नाही या गोष्टीकडे आता मी बोलण्याची गरज नाहीये. पंच वारंवार सांगतायत की घड्याळ बघा, मात्र तिकडे कोणाच्या हातात घड्याळ असेल की नाही हे मला माहिती नाही. मात्र मित्रांनो, सूर्याकडे बघा, एवढंच मी सांगेन. कारण ज्या वेळेला घड्याळाचा आविष्कार झाला नव्हता त्यावेळेला फक्त आणि फक्त सूर्याकडे बघून त्याची दिशा आणि एकूणच काय या सगळ्या गोष्टी ठरवल्या जायच्या. तुम्ही जर मॅन वर्सेस वाईल्ड हा जर कार्यक्रम पाहत असाल किंवा त्याच्या क्लिप्स बघा, तर निश्चितच बेअर ग्रिल्स हा माणूस निश्चितच सूर्याची दिशा आणि त्याचे घड्याळ याचा जो काटा आहे तो बरोबर व्यवस्थित ठरून मधली दिशा आपल्याला कुठल्या ठिकाणी जायचं आहे या गोष्टी पाहत असतो. इंटरनेटचा वापर जबरदस्त सुरू आहे. आपण चांगल्या चांगल्या गोष्टी पाहू शकतो. आजकालची जर पिढी बघितली तर सोशल मीडियाला वाहून घेतलंय. इंस्टाग्राम असो, व्हॉट्सअप असो, त्यामुळे फेसबुक असो, भरपूर काही वेगवेगळ्या गोष्टी ते पाहत असतात. मात्र मित्रांनो, चांगल्या गोष्टी सुद्धा बघा. चला दुसऱ्या गोलंदाजी मार्कवर येतोय, यश येतोय गोलंदाजी मार्कवर. मात्र चला क्षेत्ररक्षण लवकर सजवा. समोरच्या संघाला देखील चांगली संधी मिळाली पाहिजे चांगलं क्रिकेट खेळण्याची. मी ते शिंगोटे आणि रवी ढवला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या जोडीकडे आता पाहिलं जाईल तर ग्रेट मराठा संघाला अकाउंट ओपन करायचं असेल विजयाचं या एकूणच मालिकेतील, तर हा सामना जिंकणं महत्वपूर्ण आहे. शॉर्ट थर्डमॅनला तुम्ही हृदयनाथ यांना पाहू शकता. जय हनुमान क्रिकेट क्लब चे सर्वा. दॅट्स अ गुड शॉट. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला उडवलाय. मात्र बघायचं चेंडू डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण होते तिजा यांच्या मार्फत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. तेजे सुंदरी यांना तुम्ही पाहू शकता. एकूणच जेपीएल मधील सर्वात महागडा खेळाडू ठरलाय तो. मात्र आपण बघतोय कामगिरी जर बघितली तर मगाशी फलंदाजी करताना देखील प्रॉमिसिंग स्ट्रोक आपल्याला दिसू शकला नाही. मात्र यस, भरपूर विश्वास आहे आरकेला एकूणच त्याच्यावर की यस, ही इज अ मॅग्निफिसंट प्लेअर. यश कांबळे उर्फ बंटी या नावाने प्रसिद्ध आहे. ओ दॅट्स अ गुड शॉट. अतिशय स्टायलिश फटका. चेंडू कॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. सीमा ऋषीच्या नजीक येणार चौकार. डेलिकेट कट आणि या 4 धावा. गुड शॉट. पाटील. मात्र निश्चितच इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार करायचा झाला तर आठवला स्टीव्ह वॉ, आठवला विश्वनाथ विशी ज्याला म्हटलं जायचं, जो 1970च्या दशकामध्ये भारतासाठी अप्रतिम क्रिकेट खेळला. आणि त्याचा कट म्हणजे त्याचा हा लेट कटचा फटका म्हणजे एक कानाखाली मारावी असं नेहमीच वर्णन केलं जायचं त्यावेळेला. अप्रतिम फटका. यावेळेला बॅकफुटा जाऊन चेंडूला पुल केलाय. 40 फटका. अजून 2 धावा मिळतील का? लेट्स सी. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त आणि फक्त 1 धाव. संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. अजूनही सामना पूर्णपणे लाईव्ह आहे आणि निश्चित
निश्चितच लाईव्ह टेलिकास्ट देखील अप्रतिम सुरू आहे. मात्र लाईव्ह टेलिकास्ट मध्ये आम्ही स्क्रीन मध्ये जेव्हा हा सामना बघतो तेव्हा एक वेगळी लाईट्स बघायला मिळते आम्हाला. का कुणास ठाऊक, मात्र ही MB ची कमाल असेल किंवा काय कळायला मार्ग नाहीये. त्यांचे तिन्ही कॅमेरा अतिशय जबरदस्त वर्क सुरू आहे. थँक्यू निलेश अरविंदेकर, थँक्यू अजय आणि मुस्तकीम, थँक्यू व्हेरी मच. अफलातून वर्क या एकूणच तिन्ही कॅमेरा पर्सननी केलंय. वेल डन. 15 चेंडूमध्ये अजूनही 25 धावांची गरज. RK वॉरियर्स की द ग्रेट मराठा, निर्णय कळेल तुम्हाला. स्लो डिलिव्हरी आहे, गुड चेंज ऑफ पेस. रिव्हर्स साठी आधीच विचार केला होता, मात्र इथे चेंज ऑफ पेस ही गोष्ट महत्वपूर्ण ठरते. लक्षात घ्या, एक मध्यम गती गोलंदाज म्हणून तुमच्याकडे ही अस्त्र असणं गरजेचं आहे. चेंडू आपण बघतो, विकेट आपण बघतो, बऱ्याचदा सिमेंट कॉन्क्रीटची विकेट आहे. आज जवळपास 95% विकेट्स या सिमेंट कॉन्क्रीटच्याच असतात बऱ्याच ठिकाणी क्रिकेट खेळताना. त्यामुळे निश्चितच स्लोअर वन हा चेंडू तुम्हाला निश्चितच यावेळेला पुन्हा एकदा स्लोअर वन. मात्र इथे आपण बघतोय फलंदाज होणार बाद, आणि हा झेल घेतल्यानंतर जी काही रिॲक्शन आली आहे ती खरोखरच मला वाटतं त्याच्या पेनल्टी लावायला हरकत नाही किंवा त्याच्या एकूणच विजयी रकमेतून काही रक्कम कापायला हरकत नाहीये. अक्षयनं हा झेल टिपलाय आणि जवळजवळ 4 वर्षातला पहिला झेल किंवा काय असं मला वाटलं. धावसंख्या झाली ती म्हणजे 12, गडी बाद आहे 2. अजूनही 25 धावांची गरज आहे. न्यू बॅटर इन होतोय भावेश जोगळे. गोलंदाजी अप टू डेट होते. पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात आतापर्यंत 7 धावा लागलेत. मात्र तरी देखील विकेट्स मिळत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. शेवटचे 13 चेंडू आणि 25 धावांची गरज. मात्र आपण बघतोय समोरचे दोन्ही डगआउट आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला RK वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला द ग्रेट मराठा. दोन्ही बाजूमध्ये निश्चितच काही टेन्शन्स असतील आणि काही उत्साह देखील असेल. मात्र आजचा दिवस गाजवला येणार कट्टानं, नो डाऊट. काय सेलिब्रेशन झालंय अफरातून. उद्या देखील याच उत्साहात ते येतील अशी अपेक्षा आहे. स्लो डिलिव्हरी आहे, हा इथे जेल होणार का? प्रयत्न झाले मात्र चेंडू आपण बघतोय अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षक तिथे बॅकअप दिला जातोय. तिसरी धाव मात्र इथे पूर्ण होताना दिसते. चौथी धाव होणार नाहीये. चांगला बॅकअप झालाय मात्र प्रयत्न तिथे झाला. तेजा आज आपण बघतोय व्यवस्थित कामगिरी होत नाहीये. मात्र या 3 धावा फलकावर लागतील. संघाची धावसंख्या 3 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचते 15 वर. 2 षटक संपलेले आहेत. धावसंख्या 15, सरासरी 7.5 ची आहे. मात्र इथे अजूनही विजयासाठी जर बघितलं शेवटचे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. वारंवार आम्हाला इशारे येत आहेत, मात्र असं वाटतं की नावं जिंकायला ज्या पद्धतीने लोक येतात त्या पद्धतीने काहीतरी आम्हाला करावं लागेल. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. मला वाटतं आता घाई करण्याची गरज नाहीये, कारण हा शेवटचा सामना आहे. कारण आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे का? आयोजकांना विनंती करतोय, लगेच मी कॉल देतो पुढच्या 2 संघांना. खेळू द्या, त्यांच्या व्हीलवर ते खेळतील नक्कीच. आपण आतापर्यंत सकाळपासून चांगलं काम केलंय. आयोजकांसाठी निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय चांगली मेहनत त्यांनी घेतलाय आणि मनापासून कौतुक आहे आयोजकांचं. ते पॉवर नॅप लागतात मित्रा, कारण सकाळी 9 वाजल्यापासून आलोय आणि त्यामुळे निश्चितच तुम्ही 11:30ला मॅच चालू करत असाल तर आमचा काही दोष नाही. तुम्ही आम्हाला सांगा 8:30ला या, 8:30ला मॅच स्टार्ट करतो, आम्ही रेडी आहोत. शिवाजी बुरे त्यांचे सगळे लग्न समारंभ मैतभीत करून येतात, आम्ही कुठे जाणार? उद्या कंपल्सरी लक्षात घ्या 4 षटकं 20 मिनिटांमध्ये संपली पाहिजेत, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल अशी आयोजकांच्या वतीने नोंद होते. बघायचंय, मला आवडेल ते बघायला की ते किती इम्प्लिमेंट करतात. हे जे सुंदर येत आहेत गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. अजूनही एकूणच सेटअप सुरू आहे. JPL दुसरं पर्व. मात्र मी चेतन केदारनाथ पाटील यांचं कौतुक करेन. पाण्याची अतिशय अप्रतिम व्यवस्था त्यांच्या मार्फत करण्यात आली आहे. तसेच 4 दिवस लाईव्ह टेलिकास्टची व्यवस्था NR कट्टाचे राज यांनी देखील केलंय. तसेच
मिनार पाटील यांच्या मार्फत देखील 5,000 रुपयाची रोख देणगी देण्यात आलेली आहे. या सर्वांचं मनापासून कौतुक आहे. तेजस उंद्रे तो भावेश जोगळे, दॅट्स अ गुड हिट, दॅट्स अ गुड हिट, षटकार, क्या बात आहे, जोरदार म्युझिक वाजायला पाहिजे. बंद कर. व्हॉट ए शॉट आणि असं म्युझिक मित्रा. धाव संख्या झाली ती म्हणजे 21. अप्रतिम फटका. आता गणित बदलतात. शेवटच्या 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये अजूनही 16 धावांची गरज आहे. क्या बात आहे. हा सामना कोण जिंकणार, रणजित किणी की मोहन रवींद्र पाटील? तेजस उंद्रे अपेक्षित कामगिरी नाहीये, मात्र भावेश जोगळेचा हा फटका अप्रतिम होता. ओपी डिलिव्हरी, त्याला योग्य समाचार घेतलाय. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. अजून एक फटका येणार, लागोपाठ 2 षटकार. सामना खिशात जवळ येताना. क्या बात आहे मित्रा, आता तरी वाजव. राहू दे मॅच सुरू आहे, वाजू नको. आपला बीट बॉक्सर आहे का कोणी? आपल्याकडे बीट बॉक्सर आहे का? शेवटचे 10 चेंडू आणि आता 10 धावांची गरज आहे. सामना बघा कसा पलटलाय. लाईट्स कुठली असो वा नसो, मात्र इथे फटक्यांची लाईट्स मात्र नक्कीच पडली जाते. भावेश जोगळे 3 चेंडूंना सामोरे गेलेत, 15 धावा नाबाद. व्हॉट अ इनिंग. अजून एक षटकार आला तर दिनेश पाटील यांच्याकडून निश्चितच जाऊ दे. आता यावेळेला मात्र 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय. खराब क्षेत्ररक्षण, मात्र इथे लेट्स सी फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होणार, तो म्हणजे रवी डवला बाद होणार. स्टंप का पुढे गेलाय, मात्र 9 चेंडूत अजूनही 9 धावांची गरज आहे. तेजस उंद्रे यांच्यावर दबाव. हारकी वॉरियर्स वर्सेस द ग्रेट मराठा हा सामना सुरू आहे. एकूणच आजच्या दिवसातील आपण बघतोय हा 8वा सामना. 4 षटकांचे सामने आपण खेळवतोय. जेपीएलचं हे दुसरं पर्व. मात्र निश्चितच 4 दिवस या स्पर्धेचं आयोजन. मनोज किरकिरे नवीन फलंदाज मैदानात. आरके संघामध्ये ओपनर होते. यावेळेला द ग्रेट संघामध्ये जेपीएल पर्व 2 मध्ये ओमसाई मध्ये ते येस ओमसाई संघामध्ये होते. काही माहिती देऊ नको रे, तू नव्हतास. या वेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा 40 फटकाय. बीट करून जातोय क्षेत्ररक्षकाला, मात्र चांगला बॅकअप इथे, मात्र थ्रो रॉंग एंडला. काही एक गरज नाही या गोष्टीची. 2 धावा इथे कंप्लीट होताना दिसत आहे. संघाची धाव संख्या 30 वर जाऊन पोहोचले. अजूनही 7 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बरोबर त्या लाईनवरून गेला. वाईटचा इशारा होतोय आणि निश्चितच अवांतर धाव मिळते. या अवांतर धावने संघाची धाव संख्या 31 वर जाऊन पोहोचले. 6 धावांची गरज आहे. त्या 1 शॉट अवे द ग्रेट मराठा संघ. आर्ग्युमेंट करू नका प्लीज, आर्ग्युमेंट करू नका प्लीज. आपल्या एकूणच या स्पर्धेचा नियम आहे, अंपायर डिसिजन विल बी द लास्ट. कुठच्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये मित्रा. 6 धावांची गरज आहे. चला खेळ सुरू करा मित्रांनो प्लीज, कारण निश्चितच निर्णय झालाय आणि ज्यावेळेला निर्णय होतो आर्ग्युमेंट करू शकणार नाहीयेत.
या JPL मध्ये या गोष्टीकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहोत. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. भावेश जोगळे मॅन इन फॉर्म. यावेळेला हॅमरिंग फटका. 1 बाउल सीमारेषा गाठणार का? यस गाठणार. खराब चेंडू होता, त्याला योग्य समाचार दिलाय. आले 4 धावा. संघाची धाव संख्या 35 वर जाऊन पोहोचली. चेंडू शिल्लक आहेत 7. या चेंडूवर सामना संपेल का? हा देखील गोष्ट विचाराधीन व्हायला हवावी. तेजस सुंदरे निव्वळ आणि निव्वळ मागणे ठरतायत. हा चेंडू आपण बघतोय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. मात्र इथे डायरेक्टेड केलंय. भावेश जोगळे बाद होतील. वाईटचा इशारा देखील आहे. त्यामुळे एका धावेची गरज आहे. मात्र भावेश परतलाय धावचीच्या रूपानं. डिरेक्टेड केलंय कैवल्यनं. फलंदाज बाद. 7 चेंडू आणि एका धावेची आता गरज आहे. मोहन रवींद्र पाटील येत आहेत खेळण्यासाठी. लेट्स सी त्याच्या बॅट मधून विजयी फटका पाहायला आवडेल. तेजस वर्सेस मोहन असा सामना. गडी बाद 4 झाले आहेत. मात्र वॉट ए इनिंग. भावेश जोगळेसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. वॉट ए इनिंग. अप्रतिम कामगिरी. वेल प्लेड भावेश. 1 to win. यावेळेला शॉर्ट डिलिव्हरी. मात्र हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. पंचांचा इशारा येतोय 22चा. 4 धावा. सामना संपलाय. तेजसच्या एका षटकात इथे भरपूर धावा येत आहेत आणि इथे आपण बघतोय हा सामना खिशात घातलाय द ग्रेट मराठा संघानं. त्यामुळे त्यांच्या आजच्या दिवसातील वाटचाल जर बघितली, एक सामना त्यांनी जिंकला, एक सामना ते पराभूत झाले. तर RK वॉरियर संघानं एक सामना खेळलेत आणि त्या सामन्यात ते पराभूत झालेत. आजचा दिवस जबरदस्त क्रिकेटचा राहिलाय. उद्या देखील अप्रतिम ऍक्शन सकाळी 9 वाजल्यापासून आपण सुरू करणार आहोत. तोपर्यंत घेऊया एक नक्कीच चांगला DJ ब्रेक. मात्र या सामन्यात मॅन ऑफ द मॅच कोण सांगायची गरज नाहीये. भावेश जोगळे अप्रतिम खेळ केलाय आणि निश्चितच 6 चेंडू मध्ये 22 धावा ज्यानं कुठल्या आणि हवाच काढून टाकल्या एकूणच या सामन्यातील.